सासवड आणि जेजुरीसाठी वेगवेगळ्या सभांच्या माध्यमातून, रॅलीच्या माध्यमातून अतिशय पुढे दिसणारे आदरणीय माजी आमदार संजय जगताप सर फुरसुंगी उरुळीच्या प्रचारामध्ये सहसा दिसत नाहीयेत. फुरसुंगी उरुळीसाठी काही वेगळी स्ट्रॅटेजी आहे का? निश्चितपणे आम्ही फुरसुंगी उरळीमध्ये सर्वसामान्य माणसांच्या पर्यंत पोहोचतोय. आमचे उमेदवार आणि प्रभागांमध्ये आम्ही तळागाळापर्यंत पोहोचतोय. कारण जो अपभ्रंश झालाय, आम्ही युतीमध्ये नाही आहोत. भारतीय जनता पक्ष स्वतःच्या पायावरती सक्षमपणे फुरसुंगी उरळीमध्ये उभा राहणार आहे आणि त्या ठिकाणी प्रतिनिधित्व सुद्धा फुरसुंगी उरळीमध्ये भारतीय जनता पक्षालाच मिळणार आहे. नगराध्यक्ष सुद्धा भारतीय जनता पक्षाचा होणार आहे. एवढंच मी सांगू भारतीय इच्छितो. जनता पार्टीचा नगराध्यक्ष होणार आहे. समजून घ्या. नमस्कार, मनातलं जनात या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मी महेश राऊत पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. मंडळी, आता प्रचाराचे मोजके काही दिवस उरलेले आहेत. फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान 20 डिसेंबरला होतं आणि 21 डिसेंबरला सर्वच नगर परिषदा ज्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि ज्यांच्या आता 20 तारखेला होणार आहेत त्यांचा एकत्रित निकाल हा 21 तारखेला जाहीर होणार आहे. आता फुरसुंगी उरुळी निवडणुकीच्या माध्यमातून अनेक उमेदवारांशी आपण चर्चा केली, पण आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी फुरसुंगी हवेलीच नाही तर पुरंदर हवेलीचे त्या ठिकाणी विधानसभेचे माजी आमदार माननीय श्री संजय जगताप सर, ज्यांचा काही महिन्यांपूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये खऱ्या अर्थानं प्रवेश झाला, ज्या प्रवेशाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली आणि भारतीय जनता पार्टीला एक सक्षम नेतृत्व मिळालं आणि सरांना भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षाची साथ मिळाली. तेव्हा आज आपण त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारणार आहोत. सर, सगळ्यात अगोदर तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सर, सासवड आणि जेजुरी नगर परिषद त्या ठिकाणी अगोदरपासून निवडणुका ह्या झालेल्या आहेत 2 डिसेंबरला आणि फुरसुंगी उरुळी ही आता 20 डिसेंबरला होणार आहे. बरोबर. आपल्या मतदारसंघामध्ये हे एकूण 3 नगर परिषद आहेत, ज्यामध्ये फुरसुंगी उरुळी ही पहिल्यांदाच नगर परिषद निवडणूक म्हणून समोर जाते आहे. सासवड जेजुरीच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि त्यानंतर अचानक प्रचार सगळा संपलेला असताना मतदाराच्या स्लिपा वाटून झाल्यानंतर फुरसुंगी उरुळी नगर परिषद असेल आणि सासवडमधील माझ्या मते एका प्रभागातील एका सीटसाठी त्या ठिकाणी स्टे आलेला आहे. कुठेतरी नागरिकांमध्ये आणि मतदारांपासून ते उमेदवारांपर्यंत एक संभ्रम अवस्था झाली, कारण या अगोदर इतक्या तोंडावरती येऊन निवडणुकीला स्टे किंवा पुढे ढकलल्या नव्हत्या. काय नेमकी अवस्था आहे आणि काय नेमकं हे सगळं जे चाललेलं आहे यातून जनतेला नेमका काय संदेश द्यायचा आहे? जनतेला संदेश देण्यापेक्षा आपण जर बघायला गेलं तर 8 वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. बरोबर. फुरसुंगी उरुळी सारख्या ठिकाणी तर मला वाटतं साधारणतः 10 वर्षांपेक्षा जास्त वर्ष झाले, जिथे 2017ची लास्ट ग्रामपंचायत डिझॉल्व्ह झाली त्यानंतर नाही. सर्वसामान्य प्रतिनिधी जनतेमधून दिला गेला नाही. आणि त्यामुळे खरं म्हणजे प्रत्येक जनतेच्या मनामध्ये होतं की आपला प्रतिनिधी लवकरात लवकर निवडावा. बरोबर. आणि त्याप्रमाणे खरं म्हणजे ही प्रक्रिया भारतीय जनता पक्षाने सुद्धा त्या ठिकाणी सुरू केली. आणि ही प्रक्रिया भारतीय जनता पक्षाने सुरू केल्यानंतर काही गोष्टी आणि काही उमेदवार त्या ठिकाणी न्यायप्रविष्ट प्रक्रियेमध्ये गेल्यामुळे खरं म्हणजे ही निवडणूक पुढे ढकलली. ते दुर्दैव आहे. परंतु मला खात्री आहे की उद्याच्या 20 तारखेला ही निवडणूक होईल आणि 21 तारखेला त्याचा निकाल सुद्धा लागेल. सर, त्या ठिकाणी सासवड आणि जेजुरी ही नगर परिषद त्या ठिकाणी उमेदवार सर्व भारतीय जनता पार्टी अतिशय सक्षमपणाने कमळ या चिन्हावरती त्या ठिकाणी सर्व उमेदवार होते, नगराध्यक्षापासून ते सर्व प्रभागातील. पण फुरसुंगीमध्ये माझं चित्र थोडंसं वेगळं आहे. फुरसुंगीमध्ये त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा कुठलाही कमळ या चिन्हावरती लढणारा उमेदवार नाहीये आणि सर्व प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी लढत नाहीये. त्याबद्दल नेमकं आपण काय सांगाल? सासवड, जेजुरीमध्ये आणि फुरसुंगीमध्ये तिन्हीकडेही भारतीय जनता पक्षाचा सक्षम पॅनल त्या ठिकाणी आहे. काही गोष्टी त्या ठिकाणी घडल्या ज्या आता मी खरं म्हणजे दुर्दैवाने आपल्या मनातलं ते जनातलं या चॅनल, खरं म्हणजे खूप सुंदर नाव आहे, मनातलं ते जनातलं. आणि भारतीय जनता पक्ष नेहमीच जे जनाच्या मनातले तेच उमेदवार आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत. काही उमेदवारांची त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने माघार झाल्यामुळे खरं म्हणजे हा अपभ्रंश त्या ठिकाणी भेकराईमध्ये आणि फुरसुंगी आणि उरळीमध्ये त्या ठिकाणी झाला. परंतु त्याला दुरुस्त करण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष परिवार त्या ठिकाणी निश्चितपणे करतोय. आज जर बघितलं, सासवड नगरपालिका, जेजुरी नगरपालिकेत अतिशय सक्षमपणे पॅनल त्या ठिकाणी लढला आणि दोन्ही नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष आणि पूर्ण पॅनल भारतीय जनता पक्षाचा त्या ठिकाणी निवडून येतोय. फुरसुंगीमध्ये सुद्धा मला खात्री आहे, फुरसुंगी, उरळी आणि भेकराई हा जो संपूर्ण परिसर आहे मोठ्या प्रमाणावरती शहरीकरण झालेलं आहे. आणि आपल्याला आठवत असेल, मी आमदार असताना एकदा सहजपणे मी म्हटलं होतं विधिमंडळामध्ये, ज्यावेळेस अतिशय चुकीच्या पद्धतीने नगरपालिका म्हणून त्या ठिकाणी त्या प्रक्रियेमध्ये राबवलं गेलं आणि त्याच्यामुळे
हे गाव हम्म. ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गेली 4 वर्ष विकास करता आला नाही, निधी टाकता आला नाही आणि खऱ्या अर्थाने अतिशय दुर्दैवी निर्णय हम्म. हम्म. त्या काळातल्या तत्कालीन नगरविकास खात्याने घेतला आणि ती नगरपालिका झाली. हम्म. आणि त्याच्यामुळे काय झालं की खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेला जे अवगत असतं, पाणी, रस्ता, स्वच्छता, लाईट, सुरक्षा, स्ट्रीट लाईट, मुलांना खेळण्यासाठी मैदानं, गार्डन्स, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून पूर्णपणे भेकराई, फुरसुंगी, उरळीचा परिसर त्या ठिकाणी, त्याचप्रमाणे आता नव्याने त्या ठिकाणी झालेला परिसर उरळीचा, हाही सगळा बाधित झाला. आज फुरसुंगीचे जर रस्ते बघितलेत तर मी सांगण्यापेक्षा विरोधी पॅनलचे प्रमुख नेते तेही म्हटले की एवढं दुर्दैव झालंय, हे मला डोळ्यांनी बघावं लागतंय. एवढं दुर्दैव खरं म्हणजे फुरसुंगी उरळीचं झालेलं आहे त्या ठिकाणी. आणि त्याला सर्वस्वी मला वाटतं की तो निर्णय त्या ठिकाणी जबाबदार आहे, जो चुकीच्या पद्धतीने लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता केला गेलाय. आजही जर बघायला गेलं फुरसुंगी उरळीमध्ये कोरोना काळामध्ये संजयराव हरपळे, आम्ही सर्व टीम असेल त्या काळामध्ये येणारी पाण्याची स्कीम ही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या मंजुऱ्या नसताना सुद्धा, म्हणजे मध्ये रेल्वेच्या एनओसी पाहिजे होत्या, नॅशनल हायवेच्या एनओसी पाहिजे होत्या, पुणे महानगरपालिकेच्या एनओसी पाहिजे होत्या, कॅन्टोन्मेंट बोर्डच्या एनओसी पाहिजे होत्या, ह्या सगळ्या उपलब्ध करत 3 वर्षामध्ये पूर्ण केलं. आणि मागच्या वर्षी त्या ठिकाणी जवळपास 50 लाख लिटर पाणी हे फुरसुंगीच्या टाक्यांच्या पर्यंत, म्हणजे तुकाई टेकडीवरच्या टाकीपर्यंत पोचलं. पण आजही 1 वर्षानंतर डिस्ट्रीब्युशन सिस्टीमद्वारे जवळपास रोजचं 20 लाख लिटर पाणी हे तिथं शिल्लक राहतंय, जे टँकरद्वारे भरलं जातंय आणि टँकरद्वारे ते सर्वसामान्य माणसांना विकलं जातंय. हे दुर्दैव आहे आणि मला वाटतं की हे महाराष्ट्रातल्या कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये घडत नसेल. सर, फार हा प्रमुख मुद्दा आहे, कारण फुरसुंगी उरळी म्हटलं की पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी भीषण आहे. तुम्ही देखील वारंवार हा प्रश्न त्या आमदार असताना आपण विधानसभेत मांडलेले आहेत की 80-80 लाखाचे 1-1 करोडचे फ्लॅट असताना त्या ठिकाणी पाण्यासाठी बकेट घेऊन कुठेतरी खाली यावं लागतंय. आणि वितरण नलिका सुद्धा ज्या पोहोचायला पाहिजेत, खरं तर अगदी घशापर्यंत पाणी आलेले जवळ आलेलं आहे, परंतु लोकांना मिळत नाहीये. वितरण नलिका लोकांपर्यंत पोहोचत नाहीये. कुठेतरी स्थानिक त्यामध्ये काही लोक असतील जे पाण्याचा व्यवसाय करतायत, त्याबद्दल हे कुठेतरी अडथळा निर्माण करतायत. हा प्रश्न तरी ह्या नगर परिषदेनंतर नेमका निकाली लागेल, लोकांना हक्काचं पाणी मिळेल? आपल्याला आठवत असेल पुणे शहरामध्ये 2015-16 साली अशीच परिस्थिती होती. त्या काळामध्ये असणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी टँकर माफियाचं खूप मोठं वातावरण पुणे शहरामध्ये होतं आणि टँकर माफियांच्या थ्रू बऱ्याचशा सोसायट्यांमध्ये आणि लोकांना टँकरने पाणी विकलं जायचं महानगरपालिकेचं. ते भारतीय जनता पक्षाने 2016 साली ज्यावेळेस भारतीय जनता पक्ष पूर्णपणे पुणे महानगरपालिकेत सत्तेवरती आल्यावरती ह्या सगळ्या माफियांना त्या ठिकाणी वठणीवरती आणलं आणि पूर्ण 24/7 365 डेजची स्कीम त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केली झाली. आज महानगरपालिकेच्या वाढीव हद्दी जर सोडल्यात तर सर्व भागांमध्ये 365 आणि 24/7 ची पाण्याची स्कीम आणि योजना अतिशय कार्यक्षमतेने चालू आहे. तीच गोष्ट मला आज फुरसुंगीकर उरळीकरांना आपल्या मनाची बात आणि मनातले जनात या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला सांगायचंय की भारतीय जनता पक्षाचा उद्देश ही निवडणूक लढण्यामागे एकच आहे. माझ्या फुरसुंगी उरळीतल्या प्रत्येक जनतेला स्वच्छ, चांगलं, निर्मळ आणि महानगरपालिकेच्या किंवा नगरपालिकेच्या दरामध्ये योग्य मोबदल्यामध्ये त्याचा खिसा रिकामा न करता पाणी पुरवठा सातत्याने झाला पाहिजे. त्याच्यावरती कुणीही ब्लॅकमेल नाही केलं पाहिजे. कचरा वेळेवरती उचलला गेला पाहिजे. चांगल्या रस्त्यांनी ही संपूर्ण नगरपालिका जोडली गेली पाहिजे. चांगले रस्ते झाले पाहिजे. भागामध्ये चांगल्या प्रकारची शाळेची मैदानं, ग्राउंड, गार्डन, आज नमो गार्डनच्या माध्यमातून आम्ही चांगले गार्डन्स करायचा प्रयत्न फुरसुंगी उरळीमध्ये करतोय. बाजारचं ठिकाण चांगल्या प्रकारचं करायचा प्रयत्न करतोय. चांगली नाट्यगृह जशी आम्ही सासवड जेजुरीमध्ये उभी केली, आचार्य यात्रे असेल, मल्हार नाट्यगृह असेल, जे बालगंधर्वच्या तोडीवरती ही नाट्यगृह उभी राहिली पाहिजे आणि एक राहण्यायोग्य असं फुरसुंगी उरळी नगरपालिका त्या ठिकाणी झाली पाहिजे की जिथे अभिमानाने आम्ही फुरसुंगी उरळीकर सांगू शकू की आम्ही फुरसुंगी उरळीचे नागरिक आहोत. आज
अक्षरशः मला वाटतं मी तुमच्या मनातले जनात सारखंच सांगू इच्छितो की फुरसुंगी उरळीतला कुठलाही नागरिक आज लोकांना सांगत नसेल की मी फुरसुंगी उरळीत राहतो. आज पाहुण्यांना बोलवायला किंवा नातेवाईकांना बोलवायला सुद्धा त्यांना लाज वाटते, कारण आम्ही अशा पुण्यामध्ये राहतो जिथं बादलीने पाणी न्यावं लागतं. आमच्याकडे 4-4 दिवस कचऱ्याची गाडी येत नाही. स्वच्छतेचा बोजवारा उडालेला आहे. रस्ते आमच्याकडे यायला चांगले धड नाहीयेत. स्ट्रीट लाईट नाहीये. स्वच्छता, सुरक्षा ह्या सगळ्या गोष्टींची बोंबाबोंब त्या ठिकाणी आहे. आणि हे सगळं ठीक करायचं काम जर कोण करू शकत असेल, या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, ज्यांनी स्मार्ट सिटीचं विजन ठेवलं आणि 2017-18ला या देशामध्ये स्मार्ट सिटी आणि स्वच्छ भारतची संकल्पना मांडली, ज्याच्यामध्ये आज ज्या सासवड नगरपालिका, जेजुरी नगरपालिका, सासवड नगरपालिका देशामध्ये 1 नंबरची नगरपालिका आहे. जेजुरी नगरपालिका देशामध्ये 19व्या नंबरला आली. बरोबर. आज स्वच्छता, गार्डन्स, इथले आपण जर रस्ते, इतर सगळ्या सुविधा बघितल्या तर निश्चितपणे तोंडात बोट घालण्यासारख्या या नगरपालिका आहेत. आणि तीच गोष्ट भारतीय जनता पक्षाच्या माझ्या सर्व 23 उमेदवारांच्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी फुरसुंगी उरळीच्या जनतेला द्यायचंय. आणि त्यासाठी अतिशय सुशिक्षित, पारदर्शक, कुठल्याही प्रकारची माफियागिरी न करणारे उमेदवार, जे सर्वसामान्यांच्या हाकेला ओ देणारे, 24 तास उपलब्ध असणारे उमेदवार आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून दिले. सर, सासवड आणि जेजुरीच्या निवडणुका ज्या पार पडलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा आपला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाल्यानंतर या निवडणुका लागलेल्या आहेत. भारतीय जनता पार्टी पक्षाच्या माध्यमातून कमळ चिन्हासोबत आपण जेव्हा जनतेसोबत जात आहे, सासवड जेजुरी असेल किंवा फुरसुंगी असेल, काय एकूण प्रतिसाद आहे आणि काय वातावरण आहे? आज सासवड जेजुरीमध्ये जर बघितलं आणि फुरसुंगीमध्ये वेगळी परिस्थिती नाहीये, दिसायला फक्त वेगळं दिसतंय, परंतु प्रत्यक्षात मला फुरसुंगी उरळीच्या जनतेला सांगायचंय, सासवड जेजुरीच्या जनतेला माहितीये की तिन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्ष विरुद्ध सर्व पक्ष म्हणजे दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष, असे 5 पक्षांविरुद्ध भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी लढतंय. सर्व पक्ष एकत्र आहेत. कुठे ते दाखवतात आम्ही वेगळे मतं खाण्यासाठी आणि केवळ भारतीय जनता पक्षाला थांबवण्यासाठी, कारण ह्या सगळ्या मंडळींना नगरपालिका ताब्यात पाहिजेत मिरवण्यासाठी आणि सत्तेमध्ये त्या ठिकाणी लोकांचं रक्त पिपासू करण्यासाठी आणि रक्त शोषण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला किंवा आम्हाला ह्या निवडणुका लढवायच्यात, लोकांची सेवा करायला, मोदीजींचा, देवेंद्रजींचा त्या ठिकाणी सक्षमपणे विकासाचं दार या सगळ्या भागामध्ये खुलं करायचंय आणि त्याच्यासाठी आम्ही ह्या निवडणुका लढवतोय. पण सर, खरं तर निवडणूक लढवत असताना नगर परिषद निवडणूक म्हटलं की नगराध्यक्षपद हे सगळ्यात महत्वाचं, कारण जिथून अनेक अधिकार त्या ठिकाणी असतात. आणि फुरसुंगी उरळीमध्ये कुठेतरी अशी चर्चा आहे की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचा नाहीये. तिथे नेमकं जनतेला काय? मला खात्री आहे फुरसुंगी आणि उरळीची जनता योग्य निर्णय 20 तारखेला त्या ठिकाणी घेईल आणि मतदानामधून दाखवून देईल की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण योग्य आहे. आणि पॅनलमध्ये भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे सक्षमपणे उभे राहिलेले सर्वसामान्य परिवारातील लोकांच्या, जनांच्या मनातील उमेदवार किती चांगले आहेत हे मला निश्चितपणे खात्री आहे. उद्याच्या 20 तारखेला फुरसुंगी आणि उरळीची जनता दाखवून देईल. आपण जर माझा त्या ठिकाणी उमेदवार बघितलेत, प्रभाग क्रमांक 1 मध्ये ऍडव्होकेट विराज करचेंचा सारखा एक वकील, तरुण सहकारी आम्ही त्या ठिकाणी दिलाय, जो युवकांचं चांगलं संघटन करतोय. डॉक्टर प्रियंका हरपळे सारखी एक डॉक्टर महिला त्या ठिकाणी दिली की जी सर्वसामान्य महिलांच्या पर्यंत पोहोचते आणि महिलांच्या समस्या माहिती आहेत. बदुरकरताई, ज्योतिताई बदुरकर, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, महिलांच्यासाठी सातत्याने संघर्ष करणारी, संघटनात्मक काम करणारी, गंगानगरमध्ये पारदर्शकतेने काम करणाऱ्या महिला की ज्या संघर्षाला कधी मागे हटत नाहीत, अशा ज्योतिताईंच्या सारखा उमेदवार त्या ठिकाणी दिलाय. सचिन काळे सारखा एक सर्वसामान्य कुटुंबातला, अतिशय तळागाळातलं की ज्याला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, अशा परिवारातला, सर्वसामान्यातला, ज्याला ए सचिन पाणी नाही आलं रे, ए सचिन ड्रेनेज नाही स्वच्छ झालं रे, कचऱ्याची गाडी नाही आली रे, हे हक्काने सांगणारा उमेदवार आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने दिलाय. उत्पेक्षा भूपेंद्र बेंगाळे सारखी एक महिला जी चांगली संघटक आहे, भूपेंद्र पण खूप चांगला संघटक आहे, असा एक चांगला तळागाळातला उमेदवार, सर्वसामान्य कुटुंबातला. तिथे आम्ही बघितलं नाही तो व्यक्ती किती पारदर्शक आहे, सर्वसामान्यातलं हे आम्ही बघितलं, पण हे बघितलं नाही त्याला राजकीय पार्श्वभूमी काय आहे. कारण भारतीय जनता पक्षाने नेहमी
सर्वसामान्यातलं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी दिलंय. 5 नंबर प्रभागामध्ये आपण जर बघितलं, राहुल कामटे सारखा एक तरुण सहकारी जो तळागाळापर्यंत वाडी वस्तीपर्यंत पोहोचतोय, तो सगळा ग्रामीण भाग आहे. म्हणजे फुरसुंगीच्या वाड्या वस्त्यांचा भाग आहे, तिथलाही तरुण सहकारी आम्ही दिलाय. संगीता सूर्यवंशींच्या सारखी एक महिला जी ग्रामीण भागामध्ये तिथे काही रोपवाटिकांमध्ये ह्याच्यामध्ये काम करणाऱ्या महिलांना संघटित करून बचत गटातनं चांगलं काम उभी करते, अशी महिला त्या ठिकाणी दिली आहे. 6 नंबर प्रभागामध्ये आमचा अमृताताई धनंजय कामठे ह्या दिलेल्या आहेत. धनंजय आज भारतीय जनता पक्षामध्ये चांगलं संघटना करतोय. अमृताताईंच्या माध्यमातून तळागाळापर्यंत त्या ठिकाणी काम खूप चांगल्या प्रकारे होतंय. अमित सरोदे सारखा 7 नंबर प्रभागामध्ये एक तरुण, उमदा तरुण जो सरोदे नगर मधला त्या ठिकाणी दिलाय, की जो समाजाचे, सर्वसामान्य मुलांचे, रोजगाराचे हे सगळे प्रश्न मांडतोय. मुद्रा लोन असेल, रोजगाराच्या माध्यमातून तरुणांना एकत्र करून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उभं करायचं काम करतोय. राखीताई हरपळेंच्या सारखं एक आदर्श परिवार, की ज्यांनी फुरसुंगी भेकरायला पाटील परिवाराने, हरपळे पाटील परिवाराने एक वेगळी दिशा दिली, त्यांच्याबद्दल एक वेगळा आदर्श आहे. आणि ह्या परिवाराने कधीही त्या गावामध्ये राजकारण केलं नाही, तर फुरसुंगी गावाचीच ओळख ज्या परिवाराच्या नावाने होते, त्या परिवारातील सदस्य राखीताईंच्या सारखी उमेदवारी भारतीय जनता पक्षाने दिली आहे. सायली हरपळेंच्या सारखी, सायली सुहास हरपळे, अतिशय म्हणजे जिद्दी, महिलांचं संघटन असणारी, आणि खऱ्या अर्थाने सुहास सारखा एक तरुण, उमदा तरुण आहे. त्याच्याबरोबर आमच्या सायलीताई आहेत, त्या अतिशय काटकपणे त्या ठिकाणी काम करतायत आणि तळागाळापर्यंत पोहोचतायत, प्रत्येक सोसायटीपर्यंत पोहोचतायत, समस्यांसाठी पळतायत आज. आणि त्यांनाच आम्ही उमेदवारी त्या ठिकाणी निवडलं. ज्ञानेश्वरदादा कामठेंच्या सारखा एक उमदा तरुण जो संघर्षातनं पुढे आलाय, आणि खरं म्हणजे खूप चांगला संघटक, संघर्षातनं पुढे आलेला आणि अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडणारा तरुण, हा ज्ञानेश्वरदादा सारखा तरुण भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे. सुधाताई संजय हरपळे या 9 नंबर प्रभागातून दिला, ज्यांनी स्वतः एक संस्थात्मक रचना त्यांची आहे. आज चांगल्या प्रकारचे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चालवत आहेत, महिलांची पतसंस्था चालवत आहेत, महिलांचे बचत गट चालवत आहेत. सामाजिक काम खूप मोठं आहे सुधाताईंचं. आज जवळपास 10,000 पेक्षा जास्त महिला ह्या कनेक्ट करण्याचं काम, रोजगाराच्या माध्यमातून उभं करण्याचं काम, स्वयंरोजगाराच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना, तरुणांना उभं करायचं काम संजय रावांनी आणि सुधाताईंनी केलंय. आणि त्यांची रचनाच मुळात भारतीय जनता पक्षासारखी संस्थात्मक आहे, की ज्यांना वैयक्तिक लाभ हा कधी बघितला नाही. त्यांनी सातत्याने संस्थात्मक रचना स्वतःची एक ठेवण त्यांनी संस्थात्मक केली. त्या सुधाताई 9 नंबर प्रभागातून सुद्धा आहेत आणि 10 नंबर प्रभागातून सुद्धा आहेत. दुसरं जर आपण बघितलं, 9ब मधनं संदीप हरपळेंच्या सारखा एक उमदा उद्योजक, की ज्यांनी प्रूव्ह करून दाखवले ॲबिलिटी. एक शेतकऱ्याचा मुलगा सक्षमपणे अनेक एजन्सी चालू शकतो, कन्स्ट्रक्शन मध्ये एक चांगला व्यवसाय करू शकतो, असा एक उमदा उद्योजक तरुण, की ज्याच्याकडे बघून समाजातली 10 मुलं त्या ठिकाणी उभी राहणार आहेत, असा एक उमदा तरुण त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे. रणजित रासकर 12 मधनं आहेत. रणजित रासकरांचंही चांगलं संघटन आहे. पूर्वी ग्रामपंचायतीत असताना चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. गणेश मंडळ असेल, नवरात्र मंडळ असेल, याच्या माध्यमातून खूप चांगलं काम रणजितचं सुद्धा खूप चांगलं काम आहे संघटनात्मक, आणि निश्चितपणे तसा उमेदवार भारतीय जनता पक्ष परिवाराने त्या ठिकाणी दिलाय. ऋतुराज कुटवड सारखा एक तरुण आणि खऱ्या अर्थाने खूप चांगला, सक्षमतेने तरुणांचं संघटन करणारा आणि अनेक मुलांना रोजगाराला लावणारा, नवीन नवीन संकल्पना आपल्या फुरसुंगी भेकराईमध्ये राबवू शकेल, अशा प्रकारचा एक उमदा ऋतुराज सारखा तरुण सहकारी त्या ठिकाणी उमेदवार म्हणून दिलाय. उज्ज्वलाताई बाळासाहेब हरपळे, हे डॉक्टर बाळासाहेब हरपळेंच्या पत्नी आहेत, आणि बाळासाहेबांचं आणि उज्ज्वलाताईंचं खूप मोठं काम त्या ठिकाणी मेडिकल क्षेत्रामध्ये आहे. अनेक गरजूंना, अनेकांना मदत करण्याचं काम, मेडिकलमध्ये उभं करण्याचं काम, अनेक मुलांना मेडिकलच्या ऍडमिशन्स पासून त्यांना त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये उभं करण्याचं काम, आणि अनेक महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून वसलेल्या, भेकराई नगरमध्ये वसलेल्या अनेकांना सहकार्याचं करायचं काम डॉक्टर बाळासाहेबांनी आणि वहिनींनी त्या ठिकाणी केलंय. संतोष हरपळेंच्या सारखा एक तरुण, प्रत्येक गोष्टीला, म्हणजे संतोष हरपळेचं काम 24 तास चालू असते, 365 दिवस. प्रत्येक तळागाळापर्यंत, कुणाचा नळ खराब होऊ द्या, पाणी खराब होऊ द्या, कुणाला उद्या पेशंट कुठला येऊ द्या, गावाकडचा एखाद्या नातेवाईकाचा पेशंट येऊ द्या, तरी संतोष त्या ठिकाणी हजर असतो. आणि 24 तास सतत लोकसेवा हीच संतोषची खरी ओळख आहे, असं तळागाळातला तरुण त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे.
आपल्या 15 मध्ये म्हणजे उरळी देवाची देवाची. मधून रुपालीताई भाडळ यांच्यासारखी एक महिला जिने सक्षमपणे महिलांचं बचत गटांच्या माध्यमातून खूप मोठं काम उभं केलंय. त्या रुपालीताईंना त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. दुसरं म्हणजे धैर्यशील भाडळे, युवा चेहरा आहे. अतिशय युवा चेहरा, म्हणजे 23-24 वर्षाचा तरुण आणि अतिशय सुशिक्षित, पारदर्शक आणि नव्या योजना, नव्या संकल्पना आपल्या फुरसुंगी उरळीसाठी देऊ शकेल. एक चांगलं विजन ठेवू शकेल की ज्याच्यामध्ये आम्ही म्हणतोय की उद्याच्या काळामध्ये फुरसुंगी उरळीची जबाबदारी जर जनमानसाने भारतीय जनता पक्षावरती दिली तर ऍपच्या माध्यमातून त्यांनी खूप छान ऍप तयार केले त्याच्या नवीन ठिकाणी की technology. जेणेकरून टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कुठल्याही नागरिकाला घराच्या बाहेर जायची गरज नाही. प्रत्येक प्रभागामधलं आडी अडचणी त्या ऍप वरती सांगू शकणार आहेत आणि विदिन टाइम आम्ही त्या कधी सॉल्व्ह होऊ शकतील आणि कधीपर्यंत होतील ह्याच्याबाबतचं ट्रॅकिंग सुद्धा ऍपच्या माध्यमातून त्या नागरिकाला, आमच्या लोकप्रतिनिधीला म्हणजे नगरसेवकाला, नगराध्यक्षांना आणि सीओना पण कळेल अशा प्रकारचं खूप सुंदर ऍप, म्हणजे अशी विजन असणारा धैर्यशील सारखा तरुण आम्ही त्या ठिकाणी दिलाय. पल्लवीताई आबनावे, सर्वसामान्य कुटुंबातील शिक्षिका, शिक्षकी पेशा असणारी, अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील खूप गरीब घरातील मुलीला त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आणि तळमळीने तळागाळातील अनेक मुलींना शिक्षणापासून मदत करायचं काम, म्हणजे स्वतःच्या खिशात 1 रुपया नसताना अनेक मुलींना उभं करण्याचं काम, 10 लोकांची मदत घेऊन शिक्षणामध्ये उभं करायचं काम आबनावेताईंनी केलं. आणि मला वाटतं पल्लवीताईंचं काम खूप मोठं, त्यांच्या आवाक्यापेक्षाही मोठं काम, म्हणजे आर्थिक सुबत्ता नसताना सुद्धा 10 लोकांना, 10 मुलींना आपण उभं करू शकतो हे खरं म्हणजे पल्लवीताईंनी दाखवलं. आणि असा उमेदवार भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे. विकास भाडळेंच्या सारखा एक तरुण उद्योजक, परखडपणे बोलणारा एक चांगला संघटक आणि खऱ्या अर्थाने सर्व समाजांना, सर्व सामान्य माणसांना आणि महाराष्ट्रातून वेगवेगळ्या बीड, उस्मानाबाद, लातूर, पुरंदर, बारामती, हवेली अशा भोर अशा वेगवेगळ्या भागातून आलेल्या सगळ्या लोकांना एकत्रित करून त्यांना सहकार्य करणारा, सातत्याने मदतीसाठी धावणारा आणि वेळ प्रसंगी अर्ध्या रात्री सुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारा संकटामध्ये असा विकास सारखा एक तरुण उमेदवार त्या ठिकाणी दिला. ही भारतीय जनता पक्षाची रचना आहे. आम्ही कोणी टँकर माफिया दिला नाही, कोणी आम्ही एखादा कुठला एजन्सीवाला दिला नाही की जो त्या ठिकाणी लोकांना हे करण्याचं काम करतो. म्हणजे मी ब्लेम करत नाहीये, परंतु पारदर्शकपणे दिला. आणि या लिस्ट मधला एकही उमेदवार असा नाहीये ज्याला लग्न पत्रिकेवरती नाव टाकायचं म्हणून त्या ठिकाणी नगरसेवक व्हायचंय. ह्या प्रत्येकाला काम करायचंय, लोकांच्यासाठी काम करायचंय, तळमळीने काम करायचंय. माझ्या गावासाठी, फुरसुंगी उरळीसाठी अभिमानाने माझी नगरपालिका देशामध्ये कशा प्रकारे नाव कमवेल, पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचं, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं विजन आणि विकासाचा हात बळकट करून कशा प्रकारे मोठ्या प्रमाणावरती आउटपुट हे फुरसुंगी उरळीकरांना देऊ शकेल अशा प्रकारचं पॅनल आम्ही लोकांच्या समोर दिलाय. आणि हा पॅनल, या पॅनलच्या पाठीशी चेहरा हा नरेंद्रजी मोदी साहेबांचा आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आहे. मला खात्री आहे सर्वांचं चिन्ह कमळ आहे. त्यामुळे फुरसुंगीकर उरळीकर निश्चितपणे ह्या प्रामाणिक तळमळीने काम करणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील संस्थात्मक रचना असणाऱ्या परिवारांना, आणि कुठेही तुम्ही बघितलं समोरचे पॅनल तुम्ही बघा, आमचे पॅनल त्या ठिकाणी बघा, परिवारवाद आमच्याकडे नाहीये. काही ठिकाणी परिवारातले सगळे सदस्य उभे राहिले, 4 उमेदवार एकाच घरातील आहेत, परिवारातले कुटुंबातले सगळे सदस्य उभे राहिले. ती काय जत्रा आहे का? ते काय घर चालवायचं नाही किंवा एखादी लिमिटेड कंपनी नाहीये की ज्या ठिकाणी तुम्ही परिवारातले सगळेच उमेदवार उभे राहू शकताय. आज भारतीय जनता पक्षाने आदरणीय मोदी साहेबांनी दाखवून दिलंय, भारतीय जनता पक्षाने परिवारांनी दाखवून दिले. पडळकरांच्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबातला अतिशय सामान्य म्हणजे धनगर समाजासारखा अतिशय म्हणजे भटक्या समाजामधल्या मुलाला उभं करून आज आमदार करायचं काम, त्याच्या माध्यमातून समाजसेवा करायचं काम, खूप मोठं काम केलं. मोहोळ अण्णांच्या म्हणजे मुरली अण्णांच्या सारखा एक उमदा तरुण आला, त्याला नगरसेवक करण्याचं काम, महापौर करण्याचं काम, नंतरच्या काळामध्ये पुण्याचं खासदार करण्याचं काम, आणि त्यानंतर या देशाचं सहकारिता आणि सिव्हिल एव्हिएशन म्हणजे विमानाचं जे खातं आहे त्या खात्याचं राज्यमंत्रीपद बहाल करायचं काम हे केवळ आणि केवळ
भारतीय जनता पक्ष करू शकतं. आणि म्हणून मला खात्री आहे फुरसुंगी उरळीकर जनता अतिशय सुज्ञ आहे. जनता सगळं बघतीये, गालातल्या गालात हसतीये आणि जनतेला फक्त आणि फक्त कमळ दिसतंय. त्यामुळे आम्हाला खात्री आहे भारतीय जनता पक्षाला नरेंद्रजी मोदी साहेबांच्याकडे बघून, देवेंद्रजींच्याकडे बघून निश्चितपणे बहुमत त्या ठिकाणी आपल्याला मिळालेलं दिसेल. आणि जे भारतीय जनता पक्षाच्या परिवाराच्या मनात आहे तोच नगराध्यक्ष त्या ठिकाणी झालेला पण आपल्याला दिसेल. सर, प्रश्न आता मला शेवटच्या टप्प्यामध्ये हा विचारायचा आहे की सासवड आणि जेजुरीसाठी वेगवेगळ्या सभांच्या माध्यमातून, रॅलीच्या माध्यमातून अतिशय पुढे दिसणारे आदरणीय माजी आमदार संजय जगताप सर फुरसुंगी उरळीच्या प्रचारामध्ये सहसा दिसत नाहीयेत. फुरसुंगी उरळीसाठी काही वेगळी स्ट्रॅटेजी आहे का? निश्चितपणे आम्ही फुरसुंगी उरळीमध्ये सर्वसामान्य माणसांच्या पर्यंत पोहोचतोय. आमचे उमेदवार आणि प्रभागांमध्ये आम्ही तळागाळापर्यंत पोहोचतोय. कारण जो अपभ्रंश झालाय, आम्ही युतीमध्ये नाही आहोत. भारतीय जनता पक्ष स्वतःच्या पायावरती सक्षमपणे फुरसुंगी उरळीमध्ये उभा आहे, उभा राहणार आहे. आणि त्या ठिकाणी प्रतिनिधित्व सुद्धा फुरसुंगी उरळीमध्ये भारतीय जनता पक्षालाच मिळणार आहे. नगराध्यक्ष सुद्धा भारतीय जनता पक्षाचा होणार आहे. एवढंच मी सांगू. भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष होणार आहे, समजून घ्या. अच्छा, हा एक फार अतिशय महत्वाचा आणि राजकारणातील कदाचित स्पष्टपणे न बोलणारा पण एक गुढ उलगडणारा दिसतोय. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की जेजुरीमध्ये माजी नगराध्यक्ष विनाताई सोनवणे या 2 प्रभागातून निवडणूक लढवत आहेत. तसंच फुरसुंगीमध्ये सुधाताई या 2 प्रभागामधून निवडणूक लढवत आहेत. आणि आपण जेजुरीच्या सभेमध्ये बोलताना बोलला होता की हेच खरं राजकारण आहे. नेमकं एक उमेदवार 2 प्रभागातून लढवण्यापाठी मग काय राजकारण? खरं म्हणजे हे राजकारण नाहीये, समाजकारण आहे. आम्ही कुठेही ना परिवारवाद त्या ठिकाणी केला नाहीये. विनाताई 2 ठिकाणी प्रभागामध्ये लढतायत कारण त्या ठिकाणी सामाजिक समीकरण बिघडवायचं काम काही राजकीय मंडळींनी त्या ठिकाणी केलं. तसंच काम त्या ठिकाणी फुरसुंगी उरळीमध्ये पण झालं. भारतीय जनता पक्ष ज्या सर्वसामान्य तरुणांना, सर्वसामान्य महिलांना आज तो पॅनल उभा करत असताना आम्हाला थोपवण्याचं काम, थांबवण्याचं काम, आमच्या उमेदवारांना त्या ठिकाणी कुठेतरी अडथळा आणायचं काम हे आमच्या मित्र सहकारी पक्षांनी सुद्धा केलं आणि विरोधकांनी सुद्धा केलं. आणि म्हणूनसाठी हे मी म्हणेल की राजकारण नाही, हे समाजकारण आहे. आणि आपल्याला खात्रीने सांगू इच्छितो की निश्चितपणे तोंडात बोट घालायला लावल अशा प्रकारचं रिझल्ट आपल्याला फुरसुंगी उरळीमध्ये निश्चितपणे दिसेल. सर, लास्ट आपण शेवटचा प्रश्न आणि या ठिकाणी थांबणार आहोत. शेवटचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे की आपण पुन्हा गेली अनेक दिवसापासून म्हणजे 2-3 दिवसापासून सातत्यानं भारतीय जनता पार्टी सक्षमपणाने 23 जागा ह्या सगळ्या गोष्टींचा पुनरुच्चार होतोय. पण काही ठिकाणी मात्र युतीचे हा शब्द वापरला जातोय प्रचारामध्ये सुद्धा. त्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी मतदानाला अवघे काही दिवस उरलेले असताना मतदारांसाठी असेल आपण काय आवाहन कराल? मतदारांना एकच आव्हान मला करायचंय, भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराचा आणि एकूणच फुरसुंगी उरळीतल्या प्रत्येक उमेदवाराचा चेहरा, त्याचं परिचय पत्रक, त्याचं एकूण समाजातलं वागणं, बोलणं, राहणं, काम करण्याची पद्धती, हक्काने सांगण्याची पद्धती, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघा. ज्या मला असं वाटतंय, मी जर फुरसुंगी उरळीतला नागरिक असेल तर मी अशा उमेदवाराला माझा नगरसेवक म्हणून किंवा माझा नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडून देईल, त्याला मी हक्काने रात्री 12 वाजता सुद्धा फोन करू शकतो आणि सांगू शकतो की माझ्या भागामध्ये पाणी आलं नाही, आज सकाळी माझ्याकडे कचऱ्याची गाडी आली नाही, किंवा मला या ठिकाणी हा त्रास होतोय, आमच्याकडे रस्त्यांचा प्रश्न आहे, आमच्याकडे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, आमच्याकडे ह्या परिसरामध्ये लाईट लागलेलं नाही आहेत, किंवा मला माझ्या मुलांच्यासाठी, भागातल्या मुलांच्यासाठी खेळण्यासाठी ग्राउंड हवं आहे, एखादं चांगलं क्रीडांगण आमच्या मुलांच्यासाठी हवं आहे, आमच्या महिला भगिनींना राजरोसपणे ज्या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी व्यायाम करता यावं अशा प्रकारचं एक वॉकिंग ट्रॅक असावा, ओपन जिम्स चांगल्या प्रकारच्या असाव्यात, असं एक राहण्यायोग्य शहर करण्याचं काम जे उमेदवार करतायत त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. अशा व्यक्तींच्या पाठीशी निश्चितपणे मला खात्री आहे फुरसुंगी उरळीची जनता त्या ठिकाणी उभी राहणार नाही. ज्या व्यक्तींना आपल्याच मतांवरती, आपल्याच डोक्यावरती मिरवायचे. धन्यवाद सर, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. खरं तर मनातलं जनातमध्ये सरांनी त्या ठिकाणी अनेक समीकरणं जरी उलगडली असतील तरी ती काही समीकरणं मात्र राजकीयच भाषेमध्ये आहेत आणि कदाचित 21 तारखेचा निकाल लागल्यानंतर
पुन्हा एकदा आपल्याशी गप्पा मारायला आवडेल, कारण त्यावेळी चित्र स्पष्ट झालेलं असणार आणि अगदी ज्या काही गोष्टी आता स्पष्ट नाहीयेत त्या जनतेसमोर देखील स्पष्टपणाने आल्या असतील. सासवड असेल, जेजुरी असेल, फुरसुंगी असेल, तिन्ही नगर परिषदेसाठी या सगळ्यांसाठी पुन्हा एकदा मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपण आपला वेळ खूप दिला त्याबद्दल मनापासून महेशजी आपलं धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.